शहरातील मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या तक्रारांविरोधात उल्हासनगर महापालिका कर विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारंवार नोटीस बजावूनही थकीत कर न भरल्यामुळे प्रशासनाने विविध भागातील मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तावर अटकावणीची कारवाई केली आहे. महापालिकेकडून संबंधित मालमत्ताधारकांना अनेक वेळा लेखी नोटीस देऊन कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला. शहरातील प्रमुख व्यावसायिक तसेच निवासी मालमत्तावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कर विभागाच्या पथकांनी संबंधित ठिकाणी भेट देत मालमत्तावर अटकावणीची नोटीस लावली. काही प्रकरणांमध्ये जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाई दरम्यान काही मालमत्ताधारकांनी पुढाकार घेत पोस्ट डेटेड चेक सादर करून थकीत कर भरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष रक्कम जमा होईपर्यंत कारवाई कायम राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान काही थकबाकीदार राजकीय नेत्यांचा आधार घेत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि कोणत्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता कारवाई सुरूच राहणार असल्याचे उल्हासनगर महापालिका कर निर्धारक नीलम कदम यांनी ठामपणे सांगितले आहे. शहराच्या विकासासाठी महसूल वाढणे अत्यावश्यक असून थकीत कर वसुली ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेकडून सर्व थकीत मालमत्ताधारकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे की जप्ती आणि अटकावणीची कारवाई टाळण्यासाठी तसेच शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी लवकरात लवकर थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा, अन्यथा गेल्या काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील मोठ्या थकबाकीदारांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काही दिवसात वसुली मोहिमेला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी नीलम चंद्रकांत कदम, कर निर्धारक संघालक उल्हासनगर महानगरपालिका. माननीय आयुक्त श्रीमती मनीषा आवाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीच्या अनुषंगाने आज मालमत्ता कर विभागामार्फत विविध ठिकाणी जे मोठे मोठे थकबाकीदार ज्यांना वारंवार आपण वॉरंट बजावणी केलेली आहे, परंतु तरी देखील त्यांनी कुठलाही सिरियसनेस न दाखवता त्यांच्या थकीत मालमत्ता कराची भरणा केलेली नाहीये. अशा ठिकाणी आपण जाऊन त्यांच्या मालमत्तांची अटकावणी केलेली आहे. त्या कारवाईच्या अनुषंगाने काही मालमत्ता धारकांनी एक पोस्ट डेटेड आपल्याला चेक देखील दिलेले आहेत आणि अशा वेळेस आपण पण थोडेसे लिनर धावतोय. तर माझं फक्त एकच आहे की मालमत्ता कर विभागामार्फत आणि उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत सर्व लोकप्रतिनिधी आणि शहरवासियांना माझी विनंती आहे की आपल्या थकीत मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करावा आणि जप्ती आणि अटकावणी यासारख्या अप्रिय कारवाया टाळाव्यात आणि मालमत्ता कराचा जितका जास्तीत जास्त भरणा करता येईल तितका करावा आणि उल्हासनगर शहराच्या विकासासाठी हातभार लावा. वास्तविक ऍक्च्युली असे काही फोन येत नाहीत, परंतु आले तरी आम्ही लोकप्रतिनिधींना व्यवस्थित सांगितले तर लोकप्रतिनिधींकडूनही आम्हाला योग्य तो रेस्पॉन्स मिळतो. ते देखील नागरिकांना व्यवस्थित पद्धतीने आपल्याला सही करतात की अवेअरनेस करतात की हा टॅक्स भरणा केला तर शहराचा विकास होऊ शकतो, त्यांच्या विभागाचा किंवा त्यांच्या वॉर्डचा विकास होऊ शकतो. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींना सांगतो आणि लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या मार्फत शहरवासियांना सांगत असतात.